नमस्कार विद्यार्थी मित्र हो, अर्थशास्त्रामधील पुढचं प्रकरण आपल्याला बघायचं आहे. महत्त्वाचं प्रकरण आहे भारतातील लोकसंख्या. विकसनशील देशामध्ये लोकसंख्या ही काही ठिकाणी प्रेरक ठरते तर काही ठिकाणी ती मारक ठरते. देशाच्या विकासात महत्त्वाचं कार्य लोकसंख्या करत असते. ज्या देशामध्ये विपुल नैसर्गिक साधन सामुग्री आहे अशा देशात यंग वयोगटातील तुमच्यासारख्या ही लोकसंख्या प्रेरक ठरते. कारण जी नैसर्गिक साधन सामुग्री आहे त्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करणार आहोत आणि त्यातून मग आपलं विकास साधणार आहोत. त्यामुळे ही लोकसंख्या संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही बाबींवर अवलंबून असते. निश्चित संख्यात्मक वाढ असून चालणार नाही. जसं आपण आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासामध्ये बघितलं की आपली टक्केवारी 10वी पेक्षा जर 12वीला चांगली पडली म्हणजे संख्यात्मक वाढ झाली, त्यापेक्षा गुणात्मक सुद्धा वाढ होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या बुद्धीच्या बाबतीत किंवा आपल्या विकासाच्या बाबतीत तर तुमचं करिअर पुढच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. तसं लोकसंख्या ही निश्चित संख्यात्मक वाढून चालणार नाही, तर त्या लोकसंख्येचा गुणात्मक विकास होणं गरजेचं आहे. आणि आज जर आपण जागतिक तुलनेत विचार केला तर आपल्या भारताची लोकसंख्या ही जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सगळ्यात महत्त्वाचं जगामध्ये भारतातील जो यंग वयोगट आहे 18 ते 40 ते 45 हा वयोगट खूप कामसू, कष्टाळू आणि जिज्ञासू म्हणून ओळखला जातो. हा जगात सगळ्यात जास्त भारतात आहे. त्यामुळं इतर देशाच्या तुलनेनं आपला भारताचा खूप चांगला विकास व्हायला हवा, पण त्या पटीत झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. काही देशांना ही लोकसंख्या प्रेरक ठरते तर काही देशांमध्ये ती अपाय ठरते. उदाहरणार्थ जर्मनी हा एकमेव देश आहे की तो देश लोकसंख्या वाढायला प्रवृत्त करतो. म्हणजे तिथं जी नैसर्गिक साधन सामुग्री आहे ही विपुल प्रमाणात आहे आणि लोकसंख्या कमी आहे. आपल्या देशात लोकसंख्या आहे जास्त, लोकसंख्या वाढीचा वेग आहे जास्त. आज जरी जगामध्ये चीनचा पहिला क्रमांक असला तरी काही वर्षानंतर आपण त्यांना मागे टाकणार आहोत. म्हणजे एवढा वेग आपल्या लोकसंख्या वाढीचा आहे. आपण लोकसंख्या वाढीच्या कारणामध्ये ते पाहणार आहोत. तर लोकसंख्या ही संख्यात्मक आणि गुणात्मक वृद्धीवर अवलंबून असते. याचं मापन लोकसंख्या, राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न यानुसार केलं जातं. लोकसंख्या म्हणजे लोकांची संख्या की जी एका ठराविक कालावधीमध्ये एका विशिष्ट भागात वास्तव्य करते. भारताची लोकसंख्या विशेष म्हणजे प्रत्येक 10 वर्षांनी त्याची जनगणना केली जाते. भारत हा जगातला तसा एकमेव आणि असा देश आहे की लोकसंख्येची गणना करतो. यामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करत असतो. प्रत्येक 10 वर्षानंतर आपल्या देशामध्ये लोकसंख्येची गणना केली जाते. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या जर आपण पाहिली तर ती 121.2 कोटी इतकी होती. म्हणजे चीन नंतर आपला भारताचा दुसरा क्रमांक लोकसंख्येच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतो. जागतिक लोकसंख्येच्या एकूण टक्केवारीत भारताची लोकसंख्या जवळजवळ 17.5 आहे. बघा, जागतिक तुलनेत जर आपण विचार केला तर लोकसंख्येच्या बाबतीत आपण 17.5% आहे आणि भूभाग फक्त 2.4%. म्हणजे भूभाग आपला कमी आहे आणि लोकसंख्या मात्र जास्त आहे. मग याचा विचार होणं गरजेचं आहे. यामध्ये काही उपाय शासनाने दिलेले आहेत. मध्यंतरी खूप चांगल्या पद्धतीचे काही पंतप्रधानांनी केलेले उपाय आपण पाहिले. तर आपण जर बघितलं तर लोकसंख्या या संबंधीची माहिती जनरल रजिस्ट्रारच्या कार्यालय आणि भारताची जनगणना समिती यांच्यामार्फत संकलित करून प्रकाशित केली जाते. आज या लोकसंख्येमध्ये जर बघितलं तर इतर देशामध्ये उदाहरणार्थ इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, रशिया, आफ्रिका या 5 देशांची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी आपल्या एकट्या भारताची आहे. बघा, म्हणजे लोकसंख्या वाढीचा वेग किती असणार आहे. प्रत्येक वर्षी भारत एक ऑस्ट्रेलिया तयार करतो. काय होतं बघा, प्रत्येक वर्षी भारत एक ऑस्ट्रेलिया तयार करतो. एवढी लोकसंख्येत आपल्या भर पडते. म्हणजे जेवढी महाराष्ट्राची लोकसंख्या तेवढी ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या त्याच्यापेक्षा कमी आहे. तरी ऑस्ट्रेलिया आज किती विकसित आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग आपल्या देशामध्ये खूपच जास्त आहे. त्याला विशिष्ट अशी कारण आहे. ती कारण आपण नंतर बघणार आहोत. तर या
अतिरिक्त वाढणाऱ्या लोकसंख्येला आपण काही बाबतीत पायबंद आळा घालू शकतो. आज जर आपण विचार केला तर हे लोकसंख्या वाढीतील बदल जे यामध्ये आपल्याला बघायचं आहे की लोकसंख्या वाढीतील जे बदल आहेत हे आपल्या देशामध्ये कशा पद्धतीने घडून आले. त्यातील पहिला कोष्टकामध्ये जर बघा, कोष्टकामध्ये अशा पद्धतीने भारतातील लोकसंख्या वर्ष लोकसंख्या कोटीमध्ये आहे. आकडेवारी लक्षात घेईल आपल्याला. सरासरी वृद्धी दर 1911 ला आपली 25.2 कोटी लोकसंख्या होती. जे काय आपल्याकडे उत्पन्न होत होतं आपल्या देशामध्ये त्या सगळ्या लोकसंख्येला ते पुरत होतं. स्वयंपूर्ण आपला भारत होता. जे उत्पादन होतं ते आपल्याला पूर्णपणे बास होत होतं. 1921 मी तर रेड मध्ये दाखवलंय कारण महत्वाचा आहे, तो लाल मध्ये दाखवलेला आहे. 1921 ला 25.1 इथं 25.2 आहे करायला, म्हणजे 10 वर्षामध्ये 25.1 म्हणजे कोट्यात लोकसंख्या ती कमी झाली. म्हणजे इथं मायनस लोकसंख्या आहे. 0.03 लोकसंख्या इथं 10 वर्षात वजा झाल्या. कारण या 10 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये त्या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्ती जसं वादळ असेल किंवा अन्य असेल, खूप असे रोग जे आपल्याला निसर्गातून देवी असेल, प्लेग असेल, मलेरिया असेल, टायफॉइड असेल, असे साथीचे रोग त्यावेळी खूप झपाटलेले होते. आणि त्यावेळी असे काही रामबाण औषधं नव्हते, लगेच लस दिल्याने झालं. आज मलेरियाच्या 2-3 गोळ्या खाल्या किंवा मलेरियाच्या आपण टॅब्लेट्स घेतले की लगेच मलेरिया छू म्हणतो. पण आज त्या कालावधीमध्ये असे एकदा देवी एखाद्या गावात पसरली की हजारो बालको त्यामध्ये मरायचे. त्या गावात त्या गावात त्या गावात त्या गावात. ग्रॅस्ट्रो एखाद्या वृद्ध 60 वर्षाच्या वरील वृद्धांना ग्रॅस्ट्रो झाला, संडास उलटी झाली की त्यामध्ये ते दगावायचे, मारायचेच. ह्या गावात म्हणजे असे जे साथीचे रोग होते, प्लेग, मलेरिया, टायफॉइड, देवी त्या कालावधीमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात होती. आणि त्यावेळी आपल्या देशाची लोकसंख्या ही मायनस झाली. त्यानंतर जी लोकसंख्या वाढत गेल्या ती आतापर्यंत मायनस तर शक्यच नाही, प्लस मध्ये प्लस होत गेले. म्हणजे त्या आकडेवारीवरून जर आपण विचार केला 1921 ची 25.1 होती, 0.03 मायनस झालेला आहे. त्यानंतर 20 वर्षाची घेतलं बघा, 1941 ला 31.9 आहे, जे तर बऱ्यापैकी वाढत गेल्या. 1.3 आहे, तिथून पुढे वाढत गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. 1961 ला 43.9, 2.0 न वृद्धी दर आहे. 1981 ला 68.3, 2.2 इतका 10 वर्षात 20 वर्षात वृद्धी दर आहे. 2001 ला 102 पॉईंट, म्हणजे इथं शतक उलटलेला आहे आपल्या देशाच्या लोकसंख्येनं. 0.7 मध्ये 1.9 इथं कमी झाले वृद्धी दर. कारण त्यावेळी 1972-73च्या जर दरम्यान बघितलं आपण तर इंदिरा गांधीनं आणीबाणी वगैरे जाहीर केली होती. जबरदस्तीने शस्त्रक्रिया घडवून आणल्या होत्या. जे काही अशा पद्धतीनं घडवून आणणं, कारण लोकसंख्येला किती जरी सांगितलं तरी ते काय ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे काही जबरदस्तीने शस्त्रक्रिया केल्या. डॉक्टर किंवा शिक्षक यांच्यावर कंपल्सरी केले की महिन्यामध्ये एवढ्या पेशंट्स आणायचे शस्त्रक्रियाच्या, त्यानंतर तुमचे पगार दिले जातात. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं त्यामध्ये घडवून आणलेलं होतं. म्हणून पुढे आकडेवारी आपल्याला कशी दिसते, 2011 मध्ये 121.2 कोटी. महत्वाचा भाग आहे की बऱ्याच वेळा ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं. 121.2 कोटी 2011 ची लोकसंख्या ती 1.9. जे या आकडेवारीवरून आपल्याला लक्षात येईल की आपल्या त्याच्यामध्ये जी लोकसंख्या वाढत गेलेली आहे ती काय कमी होत गेलेली नाही. तर या लोकसंख्येचे जे बदल आहेत हे बदल आपल्याला यामध्ये बघायचे. पहिला बदल आहे लोकसंख्येतील अत्यल्प घट. पहिला जो कालावधी 1911 ते 1921 या कालावधीमध्ये स्थिर लोकसंख्येमध्ये 25.2 कोटीवरून 25.1 कोटी इतकी अत्यल्प घट झालेली आपल्याला पाहायला मिळते. की यावेळी नकारात्मक वृद्धी दर आपल्याला पाहायला मिळतो, मायनस वृद्धी दर पाहायला मिळतो. याची कारण आपण बघितली की त्यावेळी बरेचसेच असे 10 वर्षामध्ये साथीचे रोग होते. देवी, प्लेग, मलेरिया, टायफॉइड, या साथीच्या रोगामुळं अशा पद्धतीनं लोकसंख्या आपली कमी झालेली दिसते. याचं कारण कॉलरा, फ्ल्यू, प्लेग, मलेरिया, टायफॉइड वगैरे आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे महाविभाजनाचे वर्ष 2021 ला 1921 ला महाविभाजनाचं वर्ष का म्हटलं जातं. तर 1921 मध्ये आपल्या भारताची लोकसंख्या त्या कालावधीमध्ये मायनस होती, तिथून पुढे जी वाढत गेली ती वाढत गेली, म्हणून त्याला महाविभाजनाचं वर्ष असतं. 1921 मध्ये अशा साथीच्या रोगामध्ये
नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या देशाची लोकसंख्या ही त्या कालावधीमध्ये मायनस होती, वजा होती. तिथून पुढे जी वाढत गेली ती आज अखेर वाढतच आहे. म्हणून 1921ला महाविभाजनाचे वर्ष असं म्हटलं जातं. महत्वाचं होतं ते या भारताच्या जनगणनेत 1921 हे महाविभाजनाचं वर्ष यासाठी ओळखलं जातं. अशा पद्धतीचा दुसरा बदल होता. तिसरा बदल आहे सकारात्मक वृद्धी. 1931 ते 41 भारताच्या वार्षिक वृद्धी दर जवळपास 1.13% हा यावेळी म्हणजे हा जर बदल बघितला तर लोकसंख्येच्या वाढीतील हा वृद्धीतील सकारात्मक बदल होत गेला. त्यानंतर लोकसंख्येत सुधारित वाढ 1951च्या पुढे जर आपण बघितलं, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बघितलं तर आपल्या या लोकसंख्येत सुधारित वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते की 1951 ते 71 या कालावधीमधून लोकसंख्या ही 36.1 कोटीवरून जवळजवळ 54.8 कोटी इतकी झाली. या स्वातंत्र्यानंतर लोकसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर लोकसंख्येचा विस्फोट 5व्या याच्यामध्ये बघितलं 71 ते 9 या कालावधीत भारताने लोकसंख्येचा विस्फोटाचं कारण अनुभवलं. कारण या 3 दशकात लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर हा प्रतिवर्षी जवळजवळ 2% जास्त होता. हा खूपच जास्त होता. म्हणून मग इंदिरा गांधीनं त्या कालावधीमध्ये पंतप्रधान असताना आणीबाणी 72-73 मध्ये आपला एकतर दुष्काळ होता, खूप नैसर्गिक आपत्ती होती आणि त्या कालावधीमध्ये 72-73 मध्ये मग इंदिरा गांधीनं आणीबाणी जाहीर केली. जबरदस्तीनं अशा शस्त्रक्रिया समाजामध्ये घडवून आणल्या. उचलायचं गाडीत जे विवाहित आहेत की बघितलं नाही, उचलून गाडीत त्यामध्ये सर्जरी केल्या, ऑपरेशन केले. तर त्यामुळं त्याचा परिणाम पुढच्या ह्याच्यावर खूप चांगला झालेला पाहायला मिळेल. लोकसंख्या वृद्धी दरात झालेली घट 2001 ते 11 या लोकसंख्याच्या ह्याच्यात बघितलं तर आपल्याला इथं घट झालेली दिसते. कारण 2001ला 1.9 होता, तो 2011 मध्ये 1.4% झाला. म्हणजे लोकांना अलीकडं दूरदर्शन असेल, वर्तमानपत्र असेल किंवा सायन्स बोर्ड असतील, डिजिटल बोर्ड असतील, यांना लोकांना लोकसंख्येचं महत्त्व पटवून दिलं की जर जास्त लोकसंख्या झाली तर आपल्या कुटुंबामधील बऱ्याचशा त्याच्या बाबीवर, विकासावर खूप वाईट परिणाम होतात. जेवढी लोकसंख्या कमी असेल तेवढा आपला विकास कसा चांगला होतो हे पटवून दिलं. याच्यामध्ये वाहिनींचा, वर्तमानपत्रांचा, डिजिटल बोर्डचा, भिंतीपत्रकांचा घेतला आणि लोकांच्या मनामध्ये एक रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे झालेली घट आपल्याला वृद्धी दरात पाहायला मिळेल. यावरून सरासरी वार्षिक वृद्धी दर कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीचे हे बदल आपल्याला लोकसंख्या वाढीतील बदल आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे लोकसंख्या वाढीचा सिद्धांत. माल्थसचा लोकसंख्या वाढीचा जो सिद्धांत होता तो सिद्धांत थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी 1798 मध्ये अँड इझी ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या ग्रंथामध्ये 1803 मध्ये लिहिलेल्या सुधारित आवृत्तीमध्ये काही उपाय यावर सुचवले होते माल्थसनं. माल्थसच्या या सिद्धांताप्रमाणे लोकसंख्या ही भूमितीय पद्धतीने वाढते. लोकसंख्या वाढ ही माल्थसच्या सिद्धांतानुसार भूमितीय म्हणजे दुप्पट वाढत जाते, सम प्रमाणात वाढत जाते. 2, 4, 8 डबल प्रमाणात 2, 4, 8, 16, 32, 64 या पटीत वाढत जाते. म्हणजे लोकसंख्या ही दुपटीनं वाढत जाते आणि आपलं अन्नधान्य हे गणितीय पद्धतीने वाढतं. म्हणजे कसं तर 1, 2, 3, 4, 5 म्हणजे इथं दुपटीनं नाही तर इथं निम्म्यानं कमीनं वाढतं. लोकसंख्या वाढते दुपटीनं आणि अन्नधान्य वाढतं कमी. म्हणून आपल्याला आज अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. म्हणून आज बऱ्याच वस्तूंचे दर आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात. अशा पद्धतीचं माल्थसचं मत आहे की यामुळे लोकसंख्या आणि अन्नपुरवठा यांचा असमतोल आहे, समतोल नाही. ज्या पटीत लोकसंख्या वाढते त्या पटीत जर अन्नधान्य वाढलं काही प्रॉब्लेम येणार नाही. मात्र आपल्याकडं दुपटीनं लोकसंख्या वाढते आणि अन्नधान्य मात्र निम्म्यानं होत जातं. त्यामुळे या असमतोल मध्ये उशिरा विवाह, नैतिक संयम यासारख्या प्रतिबंधक उपाय आपल्याला योजता येतील. आपण बघायचं आहे ते लोकसंख्या वाढीच्या ह्याच्यामध्ये उपायामध्ये जे एकतर विवाह. आता सध्याचा कायदा आहे मुलींनी 18 वर्षानंतर लग्न करायचं आहे, मुलांनी 21 वर्षानंतर करायचं आहे. अजून सुद्धा आपण पाहतो की काही ठिकाणी बालविवाह होत्याले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे वास्तविक हे वय वाढवलं पाहिजे. मुलींचं साधारणपणे 21-22 वर्षानंतर किंवा 26-27 वर्षानंतर मुलींनी लग्न स्वतःच्या पायावर उभारल्यानंतर. फॉरेनमध्ये जर बघितलं आपण तर मुली स्वतःच्या पायावर उभारल्यानंतरच लग्न. जपानमध्ये खूप चांगली पद्धत आहे. जपानमध्ये स्वतः मुलगी स्वतःच्या पायावर उभा राहते, सगळं स्वतः तयार करते,
बंगला वगैरे मुलगा आणि मुलगीच्या घरात जाऊन राहायचं. खूप चांगली पद्धत आहे. आपल्याकडे उलट आहे. म्हणजे हे वयोमर्यादा जर मुलींनी साधारणपणे 21, 22, 25 वर्षानंतर आणि मुलांनी साधारण 26, 27 वर्षानंतर लग्न केलं, अशा प्रतिबंध आपल्याला उपाय किंवा नैतिक संयम आपण जर बाळगला तर यासारख्या प्रतिबंध उपायाने आपल्याला ही लोकसंख्या कमी करता येईल. माल्थसने सकारात्मक आणि नैसर्गिक नियंत्रणाची ही संकल्पना सांगितली. नैसर्गिक आपत्तीमुळे अतिरिक्त लोकसंख्या कमी होऊ शकते, पण अशा नैसर्गिक आपत्ती आपल्याला आणून चालणार नाहीत किंवा आज येतात नैसर्गिक आपत्त्या का आपण आणू शकत नाही. सध्या कोरोनाचा काळ आहे, यामध्ये बरीच लोकसंख्या आपली कमी झालेली आहे. मध्यंतरी पूरग्रस्त परिस्थिती होती, खूप त्यात सुद्धा काही दगावलेले होते, किंवा लातूरचा भूकंप असेल, गुजरातचा भूकंप असेल किंवा सुनामी लाटा असतील, यात सुद्धा लोकसंख्या आपली बरीचशीच कमी झालेली आहे. पण हा का उपाय योग्य नाही आहे. यातनं आपल्याला लोकसंख्या कमी करायची नाही, तर आपली लोकसंख्या ही आपणच कमी करायची आहे. त्यासाठी काही लग्नानंतर किंवा ठराविक कालावधीत लग्न उशिरा करणे, अपत्यांना कमी जन्म देणे, अशा पद्धतीचे उपाय आपल्याला योजता येतील. अशा असमतोलावर नियंत्रण आणता येते. तथापि हे प्रतिबंधक उपाय स्त्री व पुरुष या दोघांवर अवलंबून आहे. या दोघांवर अवलंबून आहे. जर्मनीमध्ये अशा पद्धतीचं आहे. जर्मनीमध्ये अपत्यांना जन्म देणे, जर्मनी हा जगातला एकमेव देश आहे की तो लोकसंख्या वाढायला प्रवृत्त करतो, आणि बाकीचे जगातले सगळे देश लोकसंख्या आळा घालण्याचा प्रयत्न करतात, कमी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईल की माल्थसचा जो लोकसंख्येचा सिद्धांत आहे हा दुपटीनं वाढतो आणि अन्नधान्य मात्र निम्म्यानं होत जातं. त्यानंतर दुसरा आहे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. A.J. कोल व A.M. उमर यांनी लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न या देशातील आर्थिक विकास 1958 या पुस्तकामध्ये लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत मांडलाय की या सिद्धांतामध्ये प्रत्येक देश लोकसंख्या संक्रमणाच्या 3 टप्प्यातून जातो. प्रत्येक देश या सिद्धांतामध्ये संक्रमण हे उच्च आणि निम्न जन्म या आणि मृत्यूदर या दोन्हींचं दाखवत असतो. यामध्ये लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे की या सिद्धांतामध्ये आर्थिक विकास आणि लोकसंख्येतील वाढ यामधील संबंध 3 टप्प्यामध्ये स्पष्ट केला आहे. यामध्ये पहिला टप्पा आहे लोकसंख्येतील घटता दर. हे टप्पे की हा पूर्व औद्योगिक आणि प्राचीन टप्पा आहे. प्राचीन काळामध्ये अशा पद्धतीचा हा टप्पा होता. यात जन्मदर व मृत्यूदर दोन्हींचं प्रमाण जास्त. जसा 1921 आपण पाहिलं तर जन्मदरही जास्त होता आणि मृत्यूदरही जास्त, त्यामुळे मायनस होती ती. त्यामुळं म्हणजे सर्व विकसनशील देश या टप्प्यात होते. जे विकासाच्या मार्गावर जे देश होते ते सगळे त्यांचा जन्मदरही जास्त आणि मृत्यूदरही जास्त. जे विकसित देश आहेत त्यांचा जन्मदर कमी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मृत्यूदर कमी आहे. आज आपण या टप्प्यात आहोत. आपला जन्मदर कमी आहे पण त्याच्या कितीतरी पटीनं मृत्यूदर कमी आहे. 7 वर मृत्यूदर आला, म्हणजे मृत्यूदर एकदम कमी आला, म्हणून लोकसंख्या वाढलेली आहे आपल्या देशाची. आज वैद्यकीय सुविधा किंवा आज तात्काळ सगळ्या मदती उपाशी कोण राहत नाही, चांगल्या पद्धतीने वगैरे आपल्याला पाहायला मिळतो. सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत लोकसंख्येतील कमी वृद्धी झाली. उदाहरणार्थ जास्त प्रमाणात निरक्षरता, अंधविश्वास, दारिद्र्य, रूढी, वैद्यकीय सुविधा यांचा अभाव या पहिल्या टप्प्यामध्ये जास्त होता. आपण ते बघणार आहोत पुढं. 1921 पूर्वी भारताचा समावेश लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताच्या आपण पहिल्या टप्प्यात होतो. असा हा पहिला टप्पा. या पहिल्या टप्प्यात लोकसंख्या वाढीचाही दर जास्त होता आणि मरण्याचाही दर जास्त होता, म्हणजे मृत्यूदरही जास्त, दोन्ही जास्त होते. त्यामुळे अशा आपण पहिल्या टप्प्यामध्ये असा लोकसंख्येतील संक्रमणाचा सिद्धांत असा हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा आहे लोकसंख्येतील वाढता दर. औद्योगिकरण आज मोठ्या प्रमाणात झालेला आहे. औद्योगिक वसाहती भरपूर निर्माण, आपल्या 3 इथे MIDC निर्माण झालेला आहे. आज औद्योगिक विकास खूप चांगला झालेला आहे. आर्थिक विकासाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात या औद्योगिक क्षेत्रातून झालेली आपल्याला पाहायला मिळते. आर्थिक विकासामुळे मृत्यूदर झपाट्यानं कमी झाला. जेवढा आपला आर्थिक विकास चांगला होईल तेवढा मृत्यूदर कमी होणार आहे. चांगल्या चांगल्या आपण वैद्यकीय सुविधा जरी आज काटावर असलं, जायच्या स्टेपमध्ये असलं तरी त्याला वाचवलं जातं, जगवलं जातं. आज त्याचं हृदय कृत्रिम हृदय घटक किंवा किडन्या बदलल्या जातात. आज सगळं डोळे बदलले जातात, प्लॅस्टिक सर्जरी केली जाते, वेगवेगळ्या यांची जसं स्पेअर पार्ट मशीनचं बदलतो तसे आपले स्पेअर पार्ट बदलून आपलं लाईफ वाढवलं जातं, आयुष्य वाढवलं जातं. त्यामुळं आर्थिक विकासामध्ये हा मृत्यूदर झपाट्यानं कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जन्मदर वाढतच राहिला, यामुळे लोकसंख्येचा विस्फोट झाला. भारतात सर्व विकसनशील देश या दुसऱ्या टप्प्यात सध्या आपण पाहतो. भारताची वाटचाल आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे सुरू आहे.
सध्या आपण तिसऱ्या टप्प्यात चाललेलो आहोत. तिसरा टप्पा आहे वाढते औद्योगिकरण, शहरीकरण, शिक्षणाचा विस्तार व राहणीमानातील बदल यामुळे आर्थिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदर या दोन्हीत घट झाली. आज जन्मदरपेक्षा मृत्यूदर वेगाने घटलेला आपल्याला पाहायला मिळतो. सर्व विकसित देश या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लोकसंख्या संक्रमणा सिद्धांत खाली दिलेले आपल्याला आपण कोष्टक घेतलेलं आहे की दुसरं कोष्टक यावरून लक्षात येईल की जन्मदर आणि मृत्यूदर बघा. 1901 ला आपला जन्मदर होता 49.2, मृत्यूदर होता 42.6. 1921 ला जन्मदर होता 46.3, मृत्यूदर होता 36.3. त्यानंतर 1951 ला 41.7 होता जन्मदर, मृत्यूदर होता 22.8. बघा इथं 22.8 मृत्यूदर आलाय, म्हणजे दुपटीनं मृत्यूदर कमी झालेला आहे. त्यानंतर 1981 ला 32.5 जन्मदर आहे, मृत्यूदर आहे 15 फक्त. त्यानंतर 2001 ला 28.3 जन्मदर आहे आणि मृत्यूदर आहे 9. आणि शेवटच्या आकडेवारी येते 2011 ची 20.97 जन्मदर आहे आणि मृत्यूदर आहे 7.48. म्हणजे यावरून लक्षात येईल आपल्याला जन्मदर 50% कमी झालाय, पण मृत्यूदर कितीतरी पटीने कमी झालेला 7.9. म्हणजे काय, म्हणजे मरण्याचं जे प्रमाण आहे हे एकदम कमी झालेलं आहे. म्हणून लोकसंख्या वाढलेली आहे. लोकसंख्या वाढायला सगळ्यात महत्त्वाची कारण असेल तर ते मृत्यूदर झालेला झपाट्यानं कमी, यामुळे लोकसंख्या आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. म्हणजे अशा पद्धतीचे बदल आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. या 2-3 टप्प्यात सध्या आपण तिसऱ्या टप्प्यात आहोत. त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर खूप झालेला कमी, त्याची कारणं आपल्याला बघायची आहेत यामध्ये, जन्मदर आणि मृत्यूदर.